अरे नमस्कार. हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम आहे ना भाऊ. आजचा व्हिडिओ लय डॅशिंग, लय खतरनाक, सुपर होणार आहे भाऊ. आज आपण या व्हिडिओ अंतर्गत जे एस-एस-सी सीजीएल म्हणजे एस-एस-सी सीजीएल अंतर्गत जे मेगा भरती आली आहे ना भाऊ, तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो भाऊ. तुम्ही बघत आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनल. तर चला भाऊ, वेंजीला गाठा नदीला पूर्ण करता व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, आज हा व्हिडिओ अतिशय मस्त होणार आहे भाऊ, कारण आता जे आहे एस-एस-सी अंतर्गत एस-एस-सी सीजीएल ची वॅकन्सी आलेली आहे भाऊ. काय कशी प्रक्रिया, कशी काय भरती असते, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहोत. ओके, तर चला भाऊ, जास्त कंबाईन ग्रॅज्युएशन लेवलची एक्झाम आहे एस-एस-सी सीजीएल. या भरती अंतर्गत सविस्तररित्या सुरुवात करूया मित्रांनो. आज म्हणजे गेल्या काल परवाच मित्रांनो ह्या भरतीची ॲड आलेली आहे आणि 26 म्हणजे 6व्या महिन्यात 22 तारखेला म्हणजे 22/6/2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि अर्ज करणं आजपासून सुरू झालं आहे भाऊ. टेन्शन नक्की, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ओके मित्रांनो, या भरती प्रक्रियेअंतर्गत अतिशय गजब भरती आहे भाऊ. या भरती प्रक्रियेअंतर्गत जर तुम्हीही ग्रॅज्युएशन लागलं भाऊ, सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे. पगार तर 1-1.5 लाख रुपये पगारच असते भाऊ. लय गजब खतरनाक काम आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला वर्दी भेटते. एस-एस-सी अंतर्गत GST जर बनले तुम्ही, गुड सर्व्हिस टॅक्स इन्स्पेक्टर, GST इन्स्पेक्टर म्हणते, तर तुम्हाला वर्दी भेटते 3 स्टारवाली, दंडा टोपी एकदम रुबाब. जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर लागला ना भाऊ, तर काय क्रेज आहे इन्स्पेक्टरचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नाव ऐकून एकदम भोकाल हाट रे मित्रांनो. याच्यातून IPSC लागते. आपल्याला IPS फक्त UPSCच वाला माहीत आहे, तो पोलीसवाला आहे. याच्यात IPS लागते. IPS इंडियन पोस्टल सर्व्हिस म्हणजे IPS इंडियन पोस्टल सर्व्हिस, ते पोस्ट याच्यातूनच लागते भाऊ. सब इन्स्पेक्टर याच्यातून भाऊ CBI मध्ये जाता येते. CBI इन्स्पेक्टर असते आणि ते याच्यातूनच जाते भाऊ. लय गजब भरती आहे. याच्यात लय खतरनाक पोस्ट आहे. जवळपास 12,500 वॅकन्सी आहे मित्रांनो. एस-एस-सी सीजीएलची वॅकन्सी आहे. 1 नंबरला सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे भाऊ. याच्याकरिता शैक्षणिक पात्रता फक्त ग्रॅज्युएशन लागते. आणि महत्त्वाचं, जर तुम्ही म्हणजे AAO असिस्टंट ऑडिट ऑफिसर लागला भाऊ, तर तुमचा रुबाब तर एकदम नेक्स्ट लेवलला. तुम्ही ऑडिट करायला जाता. ऑडिट एखाद्या समजा आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये फंड आला, तर तो त्या फंडचा ऑडिट करणारे एक ऑफिसर येते, तो असिस्टंट ऑडिट ऑफिसर राहते. त्याचा रुबाब एवढा खतरनाक आहे भाऊ, की एका टाईमले IAS ऑफिसरही त्याला सर म्हणून पुकारते. IAS ऑफिसरच्या हाती बम ताकद असते, पण ऑडिटर ऑफिसरनं जर एक सिग्नेचर मारली तर पूर्ण विषय गंभीर, पूर्ण हिशोबच द्यावा लागते. लय खतरनाक असते ऑडिट ऑफिसर. हे लय गजबची खतरनाक पोस्ट असते. AAO असिस्टंट ऑडिट ऑफिसर ही वाली पोस्ट जे म्हणतो मी तुम्हाला. ग्रुप बीची पोस्ट आहे भाऊ, गॅझेटेड मिनिस्टर भाऊ. हे अशी पोस्ट आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसरवरून. काय याची सिग्नेचर राष्ट्रपती करते. राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया सिग्नेचर करते याच्या जॉईनिंग लेटर. एवढी ताकद असते ऑडिट ऑफिसरमध्ये. म्हणजे UPSCमध्ये जो IPS IAS किंवा रेन्यू IRS हे जेवढे पोस्ट लागतात त्याच्या राष्ट्रपती साईन असते. तसंच SSC सीजीएलमधून हे कसं पद असते, इंडियन ऑडिट ऑफिसर असिस्टंट ऑडिट ऑफिसर, त्याच्या राष्ट्रपती सिग्नेचर करते त्याच्या जॉईनिंग लेटरवर. लय रुबाब असते या पोस्टचा. त्याच्यानंतर भाऊ, याच्या अंतर्गत असिस्टंट ऑडिट ऑफिसर झाला, इंटेलिजन्स ब्युरो, त्याच्यानंतर CBI मिनिस्टर, त्याच्यानंतर MEA इन असिस्टंट, MEA इन AAO. भरपूर याच्याच पोस्ट असते. या SSC सीजीएल अंतर्गत जर तुम्ही MEAची पोस्ट खाल्ली भाऊ, तुम्हाला विदेशात नोकरी करायला भेटते. लय गजब भरती असते हे. याच्यात मित्रांनो तुम्हाला ग्रुप बीची पोस्ट मिळणार आहे. याच्यात जवळपास 12,000 समथिंग वॅकन्सी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात पदाची तर नुपर असते भाऊ. याच्यात तुम्ही बघू शकता, ऑडिट ऑफिसर झाला, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, भरपूर याच्यात पद आहे. त्याच्यानंतर GST इन्स्पेक्टर हे आलं. त्याच्यानंतर हे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ग्रुप बीची पोस्ट आहे. वयोमर्यादा विचार केला भाऊ, तर 18 ते 30 वर्षे यामध्ये वयोमर्यादा असते. SC ST करता 5 वर्षाची सूट, OBC करता 3 वर्षाची सूट. ओके, त्याच्यानंतर DD तर 100 रुपये DD असते OBC वाल्यांना, बाकीच्या याला तर DD नसते. याच्यात मस्त पोस्ट आहे. आपला महाराष्ट्रासारखं काम नाही, द्या 1000 रुपये DD. घेणं देणं काही नाही, द्या 1000 रुपये DD भाऊ. SSC GOV या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल SSC सीजीएल काय असते, जर तुम्ही ग्रुपवर जरी सर्च केलं ना आपल्या यूट्यूबवर SSC सीजीएल, तर भरपूर लोक जे आहे SSC सीजीएलच्या मागं दिवाने आहे भाऊ. कारण 1-1.5 लाख रुपये पगार, रुबाब अलग, समाजात इज्जत अलग, घरच्यात इज्जत अलगच असते भाऊ याची पोझिशन. SSC सीजीएल गजब असते. तुम्ही एक वेळा एक्झाम देऊन पहा, अभ्यास करा. याच्यात
जे महत्त्वपूर्ण बाबी राहते ते सर्व मेन्शन ह्या PDF आहे. मी महत्त्वाचं तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यात मित्रांनो 3 पायरीमध्ये मित्रांनो सिलेक्शन होते. एक मेन्स, प्री मेन्स आणि काही जणांचा इंटरव्ह्यू पण राहते, काही जणांचा नाही राहत. आणि एक जर तुम्ही फॉर एक्झाम्पल जर तुमचं इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून तुमची निवड झाली तर मित्रांनो तुम्हाला त्याची जॉईनिंगचंही एक एक्झाम द्यावं लागत असते. तर असे याच्यात 3 एक्झाम असते, प्री मेन्स. ओके. याच्यात 1/3चा हे असते भाऊ, एक गेला तर 3वर 1 चूक असा 1/3चा याच्यात निगेटिव्ह मार्किंग असते. मित्रांनो गजब भरती आहे. याच्या अंतर्गत एकदम भोकाल मचू शकता तुम्ही. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर SSC सिजलमधून बनते. डिग्री पाहिजे भाऊ याच्यात. त्याच्या अंतर्गत जे असिस्टंट ऑडिट ऑफिसर राहते यांच्याकडे एक विशिष्ट क्वालिफिकेशन राहते, ते इथं मेन्शन आहे. आपला इंग्लिशचा सत्यानाश आहे त्याच्यानं आपल्याला माहीत नाही. ओके. हे सर्व PDF मी तुम्हाला देऊन देईन भाऊ. या ग्रुपच देऊनच देण्याची PDF लिंक कॉपी करून ठेवतो आपलं नोटपॅडवर. कुठे गेला, इथं आहे. तर भाऊ टेन्शन नका घेऊ, मस्त भरती आहे SSC सिजलची. जर तुम्ही प्रामाणिक अभ्यास करसाल तर नोकरीला लागून जासान भाऊ, टेन्शन नका घेऊ. आणि याचा जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर मला मेसेज कमेंट्स करा. मी तुम्हाला याचा SSC सिजलचा प्रीचा मेनचा मित्रांनो तुम्हाला कोर्स देऊन देईन. माझ्यापाशी आहे, आधी मी याचा अभ्यास करू. आता काही कारणास्तव मी अभ्यास सोडला, माझा कोर्स वाया चालला. कॅरेविल ॲपमध्ये माझं रजिस्ट्रेशन आहे. मी 2-3 हजार रुपये खर्च करून कोर्स घेतला होता. त्याच्यात राकेश सर किंवा पंकज सर आहे जे खतरनाक शिकवते. SSC मॅथ सिजल, SSCचं मॅथ सिजल, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर, जे की याचा सब्जेक्ट आहे सर्व त्याच्यात आहे. एखाद्या बंद्याला आपण आपलं कॉन्टॅक्ट नंबर देऊन लॉग इन कर आणि अभ्यास कर भाऊ. एखाद्या जरूरतमंद असेल तर द्यायला काही हरकत नाही, कारण नाहीतरी आपलं वायाच चाललं भाऊ. कोणाचं चांगलं असेल तर उद्या हेच आपली मानसिकता आहे. ओके. तर भाऊ अशी ही SSC CG अंतर्गत वॅकन्सी आली. याच्यात महत्त्वपूर्ण तुम्हाला बाबी सांगितल्या. त्याच्यानंतर याच्यात जे एक्झाम आहे, सिलेबस आहे, डीपमधलं सर्व गोष्टी या PDF मेन्शन आहे. तुम्हाला मिळून जाईल, याची लिंक तुम्ही पाहून घे जा. ठीक आहे. व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद. SSC CG